जीवशास्त्रीय घड्याळ. आपल्या शरीराचे कार्य हे एका स्वयंसंचालित वेळापत्रकाप्रमाणे होत असते. त्याचे कार्य करण्यासाठी जीवशास्त्रावर आधारलेले विशिष्ट घड्याळ उपयोगात येत असते. हे घड्याळ म्हणजे सृष्टीने प्राण्याला दिलेली मोठी अमूल्य अशी भेट आहे. ठरलेल्या वेळी झोप येणे, भूक लागणे इत्यादी शारीरिक क्रिया या घड्याळाद्वारेच संचालित होत असतात. शरीराच्या सर्व कार्यांचे नियंत्रण हे घड्याळ करीत असते. याच्या मुळाशी मेलेटॉनिन नावाचे हार्मोन असते. या हार्मोनमुळे हे घड्याळ आपल्याला योग्य वेळी व योग्य परिस्थितीमध्ये त्याला अनुरूप अशी आपली मनोदशा उत्पन्न करते. याचे नीट ज्ञान असले तर व्यावहारिक दृष्ट्या त्याचा फार लाभ होऊ शकतो. या घड्याळामुळे आपल्या शारीरिक क्रिया नियंत्रित तर होतातच, पण त्याचबरोबर आपल्या एकंदरीत व्यवहारावर देखील त्याचा परिणाम घडून येत असतो. या घड्याळाची अनेक रहस्ये आहेत. माणसाच्या शरीराची क्रिया दिवसभरात 24 तासांच्या अवधीत सारखी बदलत राहते. या घड्याळाला नियंत्रित करण्यामागे मेलेटॉनिनचे स्त्राव फार महत्त्वाची भूमिका बजावतात. या हार्मोनचा शोध डॉक्टर आरोन लर्नर यांनी 1985 मध्ये लावला होता. डॉक्टर आरोन हे त्वचेचे विशेषज्ञ होते. त्यांनी येल विश्वविद्यालयाच्या अंतर्गत आपले शोधकार्य केले. त्यांनी हे हार्मोन जीवनाच्या आवश्यक क्रिया संचालित करीत असते हे दाखवून दिले. या हार्मोनला एन-एसिटाइल 5 मेथॉक्सी ट्रिप्टामाइन हे नाव आहे. याचा शोध लागल्यामुळे मानवी क्रियांविषयी एका गुप्त रहस्याचा सुगावा शास्त्रज्ञांना लागला. हे हार्मोन आपल्या त्वचेमध्ये उपस्थित असलेल्या कोशिकांचे संघनन कार्य करण्यास अडथळा आणत असते. म्हणून त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग गडद होण्यापासून बचाव होत असतो. याचा शोध लावल्यावर या हार्मोनचा प्रयोग निरनिराळ्या प्राण्यांवर व त्याचबरोबर मनुष्य प्राण्यावर देखील करण्यात आला. या प्रयोगाच्या अध्ययनानंतर कळून आले की हे हार्मोन आपल्या पिनियल ग्रंथीमधून स्त्रवित होत असते. आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी ही एक अंतस्त्राव करणारी ग्रंथी आहे. ती वाटाण्यासारखी असते. आपल्या डोळ्याच्या रेटिनामधून सुद्धा हे हार्मोन काही प्रमाणात स्त्रवत असते. याचा जो स्त्राव होतो त्यात दिवसा व रात्री एक विशिष्ट प्रकारची लय असते. दिवसा डोळ्याचा समोरचा प्रकाश ग्रहण करणारा पडदा सूर्याच्या प्रकाशामुळे उत्तेजित होतो. याची संवेदना लगेच मेंदूला जाऊन पोचते. त्याबरोबर मेलाटोनिनचा स्त्राव बंद होऊन जातो. रात्री मात्र प्रकाशाची तीव्रता नसते. रात्री ते निरंतर स्त्रवित होऊ लागते. म्हणूनच त्याला निशा हार्मोन असे म्हणतात. आणि या पिनियल ग्रंथीला तिसऱ्या नेत्राची उपमा दिली जाते. या हार्मोनचा स्त्राव मानवी शरीरात लयबद्धपणे होत असतो. त्यामुळे मानवाच्या शरीरात देखील एक प्रकारची नियमित लय उत्पन्न होते. ही लय 2 प्रकारची असते. एक असते ती आपल्या रोजच्या क्रिया नियमितपणे करणारी लय. झोपणे, उठणे, भूक लागणे इत्यादी क्रिया त्यामुळे संचालित होतात. हिला सिरकॅडियन लय असे म्हणतात. जे कार्य वर्षभरानंतर पुन्हा पुन्हा शरीराद्वारे होते त्याला सर्कॅॲन्युअल लय असे म्हणतात. मानवी जीवनात अनेक क्रिया या ठरलेल्या अंतराने पुन्हा पुन्हा केल्या जातात. त्यांची पुनरावृत्ती होत राहते. याची गती दैनिक आणि वार्षिक अशी 2 प्रकारची असते. ऑस्ट्रेलिया येथील ट्रॉम्बे विश्वविद्यालयाच्या डॉक्टर जेनी रॅडमान व त्यांचे सहकारी यांनी यावर अनेक प्रयोग केले. त्याचे परिणाम फार मनोरंजक दिसून आले. अनेक नव्या गोष्टींचा शोध लागला. मेलेटॉनिनच्या प्रभावामुळे माणसाला झोप येऊ लागते. त्याचप्रमाणे त्याच्या प्रभावाने माणसावर एक प्रकारची धुंदी चढत असते. तो प्रभाव हिप्नोटाइज झाल्यासारखा असतो. याच्या प्रभावामुळे माणूस हा शांत व उदार बनतो. हे निष्कर्ष फार महत्त्वाचे आहेत. प्राचीन काळचे ऋषीमुनी रात्री किंवा दिवस उजाडण्याच्या पूर्वी ध्यान लावून बसत असत. अंधाऱ्या परिस्थितीत मेलेटॉनिनचा स्त्राव अधिक होतो. अशा वेळी त्या ध्यानाच्या प्रक्रियेत त्यांना याचा अधिक लाभ मिळू शकतो. कारण त्यांची साधना बराच काळ सुरू असते. त्यांच्या रक्तात या हार्मोनचे प्रमाण वाढलेले असते. म्हणून
त्यांची औदार्य वृत्ती सामान्य माणसांपेक्षा अधिक असते. हा मानवी व्यवहाराशी विज्ञानाचे निष्कर्ष जोडून देणारा प्रत्यक्ष परिणाम आहे व संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेशी सुसंगत आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाची चर्चा आपण नेहमी करीत असतो, पण हे प्रमाण त्याचे स्पष्ट मार्गदर्शन करायला फार उपयुक्त ठरेल यात काही वाद नाही. जीवशास्त्रीय घड्याळ आपल्या दैनिक जीवनाच्या कार्याला नियंत्रित करते. हे घड्याळ जर नियमित व निरंतर चालत राहिले तर ते आपल्या निरोगी जीवनाचा संकेत देत असते, पण अनेक कारणांमुळे तिच्यावर प्रतिकूल प्रभाव देखील पडत असतो. यांचे परिणाम फार घातक होतात. या हार्मोनमध्ये जर काही व्यतिक्रम निर्माण झाला तर त्याचा आपल्या जीवनाच्या क्रियेवर परिणाम होतो. आपले जीवन अव्यवस्थित होते, असंयम वाढू लागतो व जीवनाचा ताळतंत्र राहत नाही. झोपायच्या वेळी झोपून उठणे किंवा जागत राहणे, वाटेल त्यावेळी जेवणे व जेवणाची वेळ असेल तेव्हा झोप घेणे, अशा प्रकारे नित्य सुरळीत चालत असलेल्या या घड्याळाची लय आपण जर तोडून टाकली, तिच्या नित्यक्रमामध्ये व्यत्यय आणला तर त्याचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. अमेरिकेच्या टेक्सास विश्वविद्यालयाचे प्रोफेसर जे रायटर यांच्या मतानुसार हा हार्मोनचा स्त्राव अतिरेकी विचारांनी सुद्धा प्रभावित होतो. नकारात्मक विचार मनात आणले तर त्याचा त्यावर परिणाम दिसून येतो. या विचारांमुळे आपल्या शरीराच्या क्रियेवर आधी परिणाम होतो व त्यात व्यतिक्रम आल्यामुळे या जीवशास्त्रीय घड्याळाची लयबद्धता भंग पावते, तिची सुसूत्रता कमी होते. जे रात्री जागरण करून काम करतात किंवा रात्रीच्या पाळीचे काम करतात त्यांच्या नियमित जीवशास्त्रीय घड्याळाच्या कार्यात व्यत्यय येतो. त्यांना अनिद्रेचा रोग जडतो. रात्री जागरण करून जे दिवसा झोप काढतात त्यांनी निदान आपल्या झोपण्याच्या खोलीत दारे खिडक्या बंद करून तिथे पुरेसा अंधार करायला पाहिजे. अशा परिस्थितीमुळे हार्मोनचा पुरेसा स्त्राव होऊन त्यांच्या शरीराचे कार्य संतुलित होण्यास मदत होईल आणि झोप देखील व्यवस्थित व पूर्ण होऊ शकेल. जे यात्रेकरू विमानात प्रवास करतात त्यांच्या वेगाच्या प्रवासामुळे या दिवस रात्रीच्या चक्रामध्ये होत असलेल्या अनियमितपणामुळे त्यांच्या दैनिक सवयीमध्ये फरक पडतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करताना प्रकाशाच्या म्हणजे दिवसा उजेडीच्या अवधीमध्ये बदल होत असतो. त्यामुळे त्यांची नियमित जीवशास्त्रीय प्रक्रिया गडबडू लागते. कित्येकांना झोप येत नाही, भूक लागत नाही, कधी डोके दुखू लागते, तर बरेचदा मानसिक ताण निर्माण होतो. एकदा का हे चक्र बिघडले की पुन्हा त्याला रस्त्यावर यायला 5-7 दिवसांचा वेळ लागतो. हे त्यांचे नियमित चक्र पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी त्यांना मेलाटोनिनचे औषध वरून घ्यावे लागते. याचे संशोधन फार विस्तृत असे झाले आहे. या हार्मोनचा स्त्राव मनुष्य प्राणी लहान असताना अधिक होत असतो व जसजसे त्याचे वय वाढत जाते तसतसे त्याचे प्रमाण कमी होऊ लागते. पिनियल ग्रंथीमधून होणारा हा स्त्राव कमी कमी होत जातो. म्हणून लहान मुलांना वृद्धांच्या मानाने चांगली व लांब गाढ झोप लागते. वृद्ध झालेल्या लोकांनी जर आपल्या जीवनविषयी निराशेचे भाव मनात आणले तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो व मानसिक रोगाचा उद्भव होतो. त्यामुळे जीवशास्त्रीय घड्याळ बिघडते. विशेष करून झोप येण्याचे कार्य मुख्यत्वे करून प्रभावित होते. हे घड्याळ ऋतुचक्रानुसार देखील बिघडू लागते. थंडीच्या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान असतात. अंधाराचा वेळ जास्त असतो. शिवाय दिवसा देखील प्रकाश त्या मानाने कमीच असतो. या कारणामुळे हा स्त्राव या दिवसात अधिक वाढू लागतो. झोप जास्त येते, भूक जास्त लागते, पण मनावर अधिक ताण देखील पडतो. ही परिस्थिती जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. म्हणून यापासून माणसाने सावध राहायला हवे. आजकाल या अनियमितपणामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी योग प्राणायाम यांचा उपचार करण्यात येऊ लागला आहे. हा प्रयोग उत्साहवर्धक ठरू लागला आहे. प्राचीन ऋषीमुनींप्रमाणेच आजचे वैज्ञानिक देखील आता विशिष्ट वेळेनुसार योग्य ते कार्य करायला पाहिजे असे सांगू लागले आहेत. त्या वेळी उपयुक्त हार्मोनचा फायदा त्यांना होत असतो.
कुणा अधिकाऱ्याशी किंवा विद्वानांशी काही विशेष बोलायचे असेल, चर्चा करायची असेल, तर त्याला सकाळी भेटायला जावे, हे म्हणणे आहे आजच्या वैज्ञानिकांचे. कुणाला भावनेच्या जोरावर आपल्याकडे वळवून घ्यायचे असेल, तर त्याच्याशी संध्याकाळी भेटायला जावे. असे अनेक कार्य, अनेक दैनिक कृत्ये आहेत. त्यांची योग्य वेळ पाहून पुनरावृत्ती केल्यास त्याचा उपयोग अधिक कौशल्याने होऊ शकतो. अशा प्रकारे हे जीवशास्त्रीय घड्याळ अनेक प्रकारचे नवे रहस्य उलगडू लागले आहे. हे सर्व रहस्य नीट जाणून त्याला अनुकूल असे आपण वागू लागलो तर त्यापासून आपल्याला अनेक लाभ मिळवता येऊ शकतात. प्राकृत दिनचर्या हाच याचा मुख्य आधार आहे. विशिष्ट वेळी त्याचे अनुकूल स्वरूप जाणून त्यावेळी विशिष्ट कार्य करायला हवी. प्राचीन काळच्या मुहूर्तशास्त्रामागे देखील हाच आधार असावा. हा शोधाचा विषय आहे. एकंदरीत पाहता आपले जीवन नित्य व्यवस्थित व दिनचर्येनुसार ते संयमित असावे, सहज असावे, सर्व प्राकृतिक नियमांना अनुसरून असावे. आपली दिनचर्या ही या प्राकृतिक घड्याळाला अनुसरून निश्चित करायला हवे. तरच आपले रोजचे जीवन उत्तम चालू शकेल. आपण निरोगी, आनंदी व यशस्वी होऊ शकू. मराठी अखंड ज्योती, फेब्रुवारी 2009, पृष्ठ क्रमांक 13, 14 व 15. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.